सेवा यज्ञ महासंकल्प अंतर्गत आपल्या राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त बुधवार दिनांक 22 जुलै रोजी सिन्नरमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। वृक्ष लागवड व रक्तदान शिबिराचे भव्य आयोजन करण्यात आले होते। त्याच अनुषंगाने सिन्नर शहर मंडळात भारतीय जनता पार्टी युवा नेते उदय सांगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सजन सांगळे शहराध्यक्ष भाजपा सिन्नर यांच्या नेतृत्वात रक्तदान शिबिर पार पडले। कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी यामध्ये उत्स्फूर्त सहभाग घेऊन रक्तदान करण्यात आले। यावेळी सुमारे 67 रक्तदात्यांनी रक्तदानाचे पवित्र कार्य केले। यावेळी उदय सांगळे, ज्ञानेश्वर कुराडे सर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे, नगरसेवक अनिल सरवार, आशा करपे, सुनील माळी, भाऊसाहेब शिंदे, सुनील हांडे सर, शैलेश नाईक, बाळासाहेब सदगीर, उद्योजक संदेश शिंदे, कन्हैया वरंदळ, योगेश सानप, सविता कोठूरकर, मीरा सानप, रामचंद्र रोडे, बाळासाहेब कराड, डॉक्टर तुषार सोनवणे, डॉक्टर सचिन गायकवाड, सरपंच संपत आव्हाड, योगिता खताळे, दर्शन भालेराव, गोपाळ भराडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते। रक्तदान करणाऱ्या प्रत्येक रक्तदात्याचे सजन सांगळे यांनी आभार व्यक्त केले व आपण केलेले रक्तदान अनेक गरजू रुग्णांसाठी वरदान ठरणार आहे। एसटी न्यूजसाठी समाधान आव्हाड। महाराष्ट्र मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र भाऊ फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त सिन्नर भारतीय जनता पार्टी आणि तालुका तर भारतीय जनता यांच्या वतीने ठिकाणी त्याचबरोबर पर्यावरण पूरक असा कार्यक्रम वृक्षारोपण करून या ठिकाणी संपन्न झाला। आदरणीय तालुक्याचे युवा नेते उदय भाऊ सांगळे यांच्या नेतृत्वाखाली सर्व कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमामध्ये भरभरून असा प्रतिसाद दिला आणि हा कार्यक्रम या ठिकाणी यशस्वी झाला। या निमित्ताने आदरणीय मुख्यमंत्री साहेबांना भारतीय जनता पार्टी सिन्नरच्या वतीने मी पुनश्च एकदा जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो। आज आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचा वाढदिवस असल्यामुळे आज आपल्या तालुक्याचे ज्येष्ठ नेते उदय भाऊ यांनी आज हा जो कार्यक्रम केलेला आहे, रक्तदान शिबिर आज मोठा उपक्रम आहे आणि आज आपल्या देशाला रक्ताची खूपच आवश्यकता असल्यामुळे त्यांनी हा उपक्रम राबवलेला आहे। तर आज तसेच आपले दिवंगत अजय दादा पवार यांचे जयंती असल्यामुळे आपण त्यांनाही भावपूर्ण श्रद्धांजली वाहू आणि आज सर्वात जास्तीत जास्त रक्तदान करावे हीच विनंती करते। थांबते। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आज शहरामध्ये आणि तालुक्यात वृक्षारोपण आणि भव्य असं रक्तदान शिबिराचा कार्यक्रम घेण्यात आला। आपल्या राज्याचे प्रदेश अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण यांच्या संकल्पनेतून आज तब्बल महाराष्ट्रामध्ये 1000पेक्षा जास्त ठिकाणी रक्तदान शिबिर होत आहे आणि त्याचंच औचित्य साधून आज सिन्नर शहरामध्ये उत्स्फूर्त असा प्रतिसाद कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी दिला आहे। आणि रक्तदान हे कधीच वाया जात नसतं। गरजू लोकांना आपलं रक्तदानातून त्यांचा जीव वाचला जातो। मोठं सत्कर्म तुमच्या हातून होतंय आणि पुन्हा एकदा मी सगळे मनापासून आभार मानतो। देवेंद्र फडणवीस साहेबांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त सिन्नर तालुक्याच्या वतीने आणि शहराच्या वतीने मी पुन्हा एकदा अभिनंदन करतो आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज वाढदिवस आणि या वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्री साहेबांनी सर्व तमाम जनतेला एक आव्हान केलं होतं की माझा वाढदिवस हा रक्तदान शिबिर किंवा वृक्षारोपण अर्थात पर्यावरणपूरक असा साजरा करण्यात यावा आणि त्या आव्हानाला प्रतिसाद म्हणून सिन्नर शहर व ग्रामीण भारतीय जनता पार्टीच्या वतीने मोठ्या प्रमाणात रक्तदान शिबिरांचं आयोजन करण्यात आलं। त्याचबरोबर वेगवेगळ्या ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आलं। आज या ठिकाणी युवा नेते सिन्नरचे युवा नेते आदरणीय उदय भाऊ सांगळे यांच्याही संकल्पनेतून या ठिकाणी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं आणि अनेक रक्तदात्यांनी या ठिकाणी रक्तदान केलेलं आहे। त्या सर्वांचं खरं म्हणजे कौतुक आणि आभारही या ठिकाणी व्यक्त करतो। तसेच अनेक ठिकाणी
वृक्षारोपणही करण्यात आलेलं आहे आणि असा हा आगळा वेगळा असा हा वाढदिवस या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांचा साजरा होत आहे. त्याचबरोबर आज स्वर्गीय अजितदादा पवार यांची जयंती, या जयंतीनिमित्त त्यांनाही विनम्र असं अभिवादन करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊ यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून सिन्नर शहर तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज सर्व पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहे आणि देवाभाऊंच्या वाढदिवसानिमित्त एक चांगला उपक्रम रक्तदानात शिबिर या ठिकाणी आयोजित केलं. तसेच सिन्नर शहरातील विविध ठिकाणी वृक्षारोपण वृक्ष लागवडीचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झालेला आहे. या प्रसंगी जेही रक्तदाते ज्यांनी आज रक्तदानाची सुरुवात केली त्यांना मी मनापासून त्यांचे आभार मानतो. आपल्याला माहिती आहे की या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊ यांनी मागच्या काही काळामध्ये या महाराष्ट्राला विकासाच्या एका वेगळ्या उंचीवर ते घेऊन गेलेले. नुकतीच त्यांनी शेतकरी बांधवांना कर्जमाफीचा निर्णय घेतला, शेतकऱ्यांच्या वीज बिल माफीचा निर्णय घेतला. असे अनेक उपक्रम या राज्यातील गोरगरीब जनता, शेतकरी, कामगार सर्वांसाठी त्यांनी वेगवेगळे असे चांगले असे निर्णय घेतलेले आहे. परमेश्वरानं त्यांना उदंड असं आयुष्य द्यावं आणि या महाराष्ट्राची सेवा करण्यासाठी त्यांना खूप खूप असं बळ द्यावं अशी या निमित्ताने आम्ही सर्वजण प्रार्थना करतो. तसेच या राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांचं देखील आज जयंती आहे. दुर्दैवानं अजितदादा हे आपल्यातून निघून गेले, परंतु आदरणीय अजितदादांनी देखील या महाराष्ट्राला एका उंचीवर नेण्याचं काम हे स्वर्गीय अजितदादा पवार यांनी केलेलं आहे आणि म्हणून अजितदादांना देखील या निमित्ताने आम्ही विनम्र असं अभिवादन करतो. आणि या दोन्ही महान नेत्यांच्या आदरणीय देवाभाऊंच्या वाढदिवसानिमित्त आणि स्वर्गीय अजितदादांच्या जयंतीनिमित्त जो काही रक्तदान शिबिर आणि वृक्ष लागवडीचा कार्यक्रम या ठिकाणी घेतला त्या सर्व भारतीय जनता पार्टीच्या सहकाऱ्यांचं, पदाधिकाऱ्यांचं मनापासून आभार मानतो. धन्यवाद.